मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद घटना आहे। मागील 2 महिने आरक्षणाबाबत विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत। मागील वेळी देखील मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढण्यात आले। या दरम्यान 42 जणांनी आत्महत्या केली। आत्महत्या करणे हा योग्य मार्ग नाही। आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेणे चुकीचे आहे। अचानक एखादे वादळ यावे तसे आरक्षण आंदोलन सुरू झाले असं मत मंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबियांना मंत्री तानाजी सावंत यांनी मदतीचा हात दिला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते। सावंत म्हणाले, घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने नंतर कोण त्या कुटुंबाकडे पाहत नाही। आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल, परंतु कुटुंब सावरण्यासाठी कळकळीची विनंती आहे की टोकाचा निर्णय घेऊ नका। हा लढा कशासाठी सुरू आहे ते पहा। शासन आपला निर्णय घेईल। मी कोणती भूमिका आज मांडणार नाही। मराठा समाज माझा असून आत्महत्या आरक्षण हे अंतिम साध्य नाही। आत्महत्या केलेल्या 35 कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये आणि दिवाळी फराळ देण्यात येणार आहे। संबंधित कुटुंबातील मुले यांचे शैक्षणिक पालकत्व आणि मुलं व मुलींचे लग्नपर्यंत खर्च मी आजपासून उचलत असल्याचं तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजातील मुलांनी समाजासाठी बलिदान केले आहे। मला अत्यंत दुःख वाटत आहे की संबंधित समूहातील कुटुंबाशी कोणतीही चर्चा करू असे माझ्या मनात वाटत होते, परंतु समाज प्रबोधन गरजेचे आहे। आत्महत्या हा योग्य मार्ग नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला लढा देण्यास शिकवले आहे। राज्यात आत्महत्या होणे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 2017-18च्या दरम्यान सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत जवळपास 58 मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गातून निघाले आणि परत टोकाची भूमिका घेऊन मराठ्यातल्या काही तरुणांनी अगदी उद्विग्न होऊन जवळपास त्यावेळेस 42 माझ्या तरुण मुलामुलींनी आत्महत्या केल्या। खरं तर हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही। आपला देश स्वतंत्र होताना सुद्धा महात्मा गांधींनी सुद्धा लढा उभा केला, अहिंसेच्या मार्गातून उभा केला, अनेक आंदोलन केली, मोर्चे केले, उपोषणं केली, पण मला वाटतं त्या काळात सुद्धा अशा पद्धतीचं उद्विग्नता आणि इतका टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचं प्रमाण असं काही झालेलं नाही। पण आता एक आरक्षण एक मुद्दा म्हणजे जगण्यातल्या पूर्ण एवढ्या मोठ्या आयुष्यातला एक भाग म्हणजे आरक्षण आहे। 100% तो काही जगण्याचा मार्ग नव्हे। त्यावेळेसही मी असंच माझ्या तरुण मुलामुलींना मराठ्यांचं आव्हान केलं होतं की आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही। हे आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून मागणी करणं आपलं काम आहे। जोपर्यंत आपलं गोल अचीव होत नाही तोपर्यंत आपण लढत राहणे, संयमानं लढत राहणे, अहिंसेच्या मार्गानं लढत राहणे आणि आपल्या समाजामध्ये जागृती करणे हा त्याच्यातला भाग आहे। पण ज्या पद्धतीचा आज ही पुन्हा ह्या मुलामुलींनी जी टोकाची भूमिका घेतली, आत्महत्या केली, खरं तर मला परत एकदा आपल्या माध्यमातून माझ्या संपूर्ण समाजाला सांगायचं आहे, माझ्या छत्रपतींच्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगायचं की आज हे 40 पण त्यावेळेचे 40-41 आज हे 35 माझी मुलं गेली। त्या घरातला एक वंशाचा दिवा करता पोरगा 18 ते 22 वर्षाचा 30 वर्षाचा गेल्यानंतर त्या कुटुंबाकडे नंतर कोणी बघतो का? हे होईल, आरक्षण मिळेल, आरक्षण मिळणार नाही, काहीतरी होईल, तडजोड होईल, ह्या विषय संपून जाईल, पण त्या घरातला दिवा एकदा विझल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था काय होते? त्याला एखादी त्याची समजा लग्न झालेलं असेल तर त्याला एखादा लेकरू बाळ असेल तर त्याची अवस्था काय असते? त्या महिलेची अवस्था काय असते? त्याच्या वृद्ध आई बापाची अवस्था काय असते? त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची अवस्था काय असते? ते घर पुढं अस्तित्व टिकू शकत नाही, ते जगण्यास लायक राहत नाही। ही आतापर्यंतची परिस्थिती आहे। याच्याकडे किती लोकांनी, मराठ्याच्या किती लोकांनी आतापर्यंत जे काही माझे 40 बांधव गेले त्यावेळेस सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी कुठेतरी दुःखावर फुंकर घालायची या माध्यमातून मी पुढे आलो। माझी त्या लोकांना त्यावेळेस मी 1-1 लाखाची मदत केली होती। ते काय आयुष्याला पुरणारी मदत आहे का? कुठंतरी एक सावरायचं, कुठंतरी एक आधार द्यायचा हा त्याच्यातला एक भाग आहे। आजचा सुद्धा तोच भाग आहे, कुठंतरी सावरायचं आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून कळकळीचे हात जोडून साष्टांग दंडवत घालून माझ्या समाजातल्या तरुण मुला मुलींना, माझ्या समाजातल्या बांधवांना कळकळीचं आवाहन करतोय की हे टोकाचं भूमिका नका घेऊ। आणि परत आपल्या माध्यमातून माझ्या समाजातील तरुण तरुणींना एकच आवाहन करतो, ह्याच्यावर आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही, अंतिम साध्य हे नाही, अंतिम साध्य आरक्षण सुद्धा नाही। आपण जिवंत राहिलो, आपण असलो, आपलं अस्तित्व असलं तर हे आरक्षण, तर हा सगळा संसार, अदरवाईज ह्याला काहीही अर्थ नाही। म्हणून आज आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ज्या तरुण तरुणींनी आत्महत्या केलेली आहे
त्याचे कुटुंब, त्यांचे आई वडील असतील, त्यांच्या कोण समजा मिसेस वगैरे असतील किंवा भाऊबंद कोणी असतील, त्यांना मी या ठिकाणी बोलून घेतलंय. आणि ह्या आता येणारा पुढा दिवाळीचा सण आहे, दुःखाचा डोंगर सगळ्यावरती कोसळलाय. एक फक्त कर्तव्य म्हणून त्या कुटुंबाला कुठंतरी आधार द्यायचा. हे अंतिम सत्य असू शकत नाही, ह्या आयुष्याला काहीच पुरणार नाही. आज आम्ही आमच्या छत्रपतींच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला 5-5 लाखाचा निधी हा भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना देतोय. आणि दिवाळीचं सुद्धा जे काय आता सामान असेल, माझ्याबरोबरचे जे काही सहकारी असतील आमच्या मराठा क्रांती मोर्चातील, ते त्यांच्या घरोघरी जाऊन उद्यापासून ते दिवाळीचं सामान, आता दिवाळी तर ते साजरी होऊच शकत नाही. असं दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर आपल्याकडं सण अगदी त्यांच्या तोंडचा घास पळाला असेल, त्यांचे आई वडील अंथरुणाला खेळले असतील, अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबांना सावरण्याचं काम आज मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून करतोय. आणि माझे ह्या 35 कुटुंबाला त्यांना परत आश्वासित करतोय, त्यांच्याशी मी इंटरॅक्शन करणारच आहे. त्यांची जी काय मुलं मुले असतील, आज काय छोटे असतील, काय मोठे असतील, काय कॉलेज लाईफमध्ये असतील, ह्या सगळ्यांचं दत्तक एक पालकत्व मी आज आपल्या माध्यमातून स्वीकारतोय. मुली असतील त्यांची लग्न होऊन त्यांच्या सासरी जाईपर्यंत, माझी मुलं असतील त्यांच्याकडची ती मुलं नोकरी लागून त्यांचं स्वतःचं अस्तित्व तयार होत नाही तोपर्यंत त्या सर्वांचं पालकत्व मी माझ्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून आज घेतोय. आणि त्याच्यामुळं आज आपणही ज्या ज्या ठिकाणी आपण फिरत असता, ज्या ज्या ठिकाणी आपण इंटरॅक्शन करत असता, मुलाखती घेत असता, त्या ठिकाणी एक आपला व्यवसाय म्हणून सोडा, पण आपल्या सगळ्याच्या माध्यमातून माझ्या तरुण मुलामुलींचं, माझ्या समाजाचं एकच काउन्सिलिंग करणं अपेक्षित आहे आपल्या माध्यमातून सुद्धा, की आत्महत्या हे सोल्युशन नाहीये. आत्महत्या करू नये. आरक्षण आज मिळेल, उद्या मिळेल, मिळेल का नाही हा नंतरचा भाग आहे. परत एकच सांगतो की आत्महत्या करू नये, एवढं कळकळीचं नम्र मी आवाहन करतो. लक्षात, आज एका पद्धतीनं आपण शासनाला इतकं तुम्ही दमछाक करून सोडणार की आरक्षण आत्ता द्या, आत्ता कागदावरती लिहून घ्या, पण जे काय लिहून द्याल किंवा जे काय शासन म्हणून जर करायला जाल तर ते कायद्याच्या चाकोरीत ज्युडिशरीमध्ये ते टिकलंही पाहिजे. पहिला जसं दूध पोळलं की ताक फुंकून प्या असं जमवतो, पहिलं एवढं टिकवलेलं आरक्षण, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्यांनी हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही ह्याचा जाब मला मीडिया कोणीच विचारलेला दिसत नाही आतापर्यंत. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही तेही बाजू ऐकून घेतली पाहिजे. का टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टात आरक्षण मराठ्यांना दिलेलं, आणि मग आज हे परत वेळ का आली, परत मुव्हमेंट शून्यातनं का सुरू झाली, हा नंतरचा भाग आहे. हा पार्ट 2 आहे. पार्ट नाही, माझे हात जोडून विनंती आहे सर्व मीडियाला, पार्ट 1 विषयी आपण काय विचारत नाही. टिकलेलं असेल, मी परत माझी पोटतिडी ऐकून घ्या. टिकलेलं आरक्षण का गेलं, का टिकवता आलं नाही त्या सरकारला, तात्कालीन सरकारला हे आरक्षण का टिकवता आलं नाही हा माझा प्रश्न आहे. ज्या मराठा समाजातल्या मुलांनी आपल्या समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, आपला जीव दिलेला आहे, या घरच्या लोकांना आम्हाला काहीतरी भैरवनाथ समूहाच्या माध्यमातून मदत करायची, आणि म्हणून मी थांबलो हे निश्चित आहे. पण इथं येत असताना मला अत्यंत दुःख वाटत होतं. नेमकं इथं येऊन त्या समूहातले, त्या कुटुंबातल्या लोकांना भेटून मी काय बोलावं, हा सगळा डोंगर माझ्या समोर येत होता. पण कुठंतरी आपण पुढे यायला पाहिजे, प्रबोधन करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या समाजातल्या लोकांना तितकं सांगणं गरजेचं आहे की आत्महत्या आहे हा काही पर्याय नाही आहे. ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं, ज्या शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हे सुराज्य व्हावं ही शिकून आपल्याला दिली, ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं आपल्या स्वराज्यासाठी, आणि स्वराज्याचे अनेक पैलू आहेत, आणि अशा
महाराष्ट्रात त्याला कारण कसले असो आणि अशा महाराष्ट्रात जर आत्महत्या होत असेल, कुठल्याही अँगलनी ते प्रवृत्त होत असेल आत्महत्या करायला, ते बरोबर नाहीये.